हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम। श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी की जय। रुक्मिणी रमण गोविंदा ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। नमो विशदबोधविदग्धा विद्यारविन्दप्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया। प्रस्तुती चिंतनासाठी हेतुदेवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधल्या 10व्या अध्यायामध्ये होऊया। ज्ञानेश्वरीचा जर आपण विचार करायला गेलो तर ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरचं भाष्य वार्तिक किंवा टीका अशा स्वरूपानं ज्ञानेश्वरीचा विचार सांगता येतो। म्हणजे काय तर भगवंताने जे सांगितलं त्याचं स्पष्टीकरण मौलिक ज्ञानोबारायांनी केलेलं आहे। म्हणजे पूर्ण ज्ञानेश्वरी ही काय आहे, भगवद्गीतेवरचं स्पष्टीकरण आहे, वार्तिक आहे, टीका आहे, भाष्य आहे। मौलिक ज्ञानोबारायाने नेमकं काय सांगायचं, हे जे सगळं ज्ञानेश्वरीमधलं सांगण्याने कुणाचं आहे, भगवंताचं आहे, श्रीकृष्ण परमेश्वराचं आहे। मग भगवंताचं सांगणं हे जर सगळं असेल तर मौलिक ज्ञानोबारायांना भगवंतापेक्षा वेगळं काही सांगायचं आहे का? तर गुरुवर महाराजांनी सांगायचे की श्लोकानंतर जे काही सगळं माऊलींनी सांगितलेलं आहे ते भगवंताचंच सांगणं आहे। पण माऊलींचं काय सांगणं असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये जेवढी मंगलाचरण आहे ती सर्व मंगलाचरण म्हणजे माऊलींचं स्वतःचं हृदय आहे। म्हणजे खरी ज्ञानेश्वरी जर आपल्याला असं सगळी बाकी काय आहे भावार्थ टीका आणि ज्ञानेश्वरी खरी काय असेल तर समजून घ्यायची असेल तर खरी ज्ञानेश्वरी म्हणजे जेवढी मंगलाचरण ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये आलेली आहे ती खरी ज्ञानेश्वरी। म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना जे स्वतःला सांगायचं होतं, ज्ञानेश्वर माऊलींचं जे हृदगत, ते हृदगत म्हणजे ती सगळी मंगलाचरण आहे। तर हे 10व्या अध्यायामधलं मंगलाचरण आहे आणि या मंगलाचरणामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी सद्गुरूंचं स्तवन केलेलं आहे। माऊली ज्ञानोबारायांच्या अवताराचा चरित्राचा जर विचार करायला गेलो तर माऊली ज्ञानोबारायांच्या ठिकाणी असलेली जी प्रखर गुरुभक्ती ती आपल्याला पदोपदी दिसली। किंबहुना माऊली ज्ञानोबारायांची ती गुरुभक्ती इतरत्र आपल्याला कुठे दिसून येत नाही। अनेकांनी मनामध्ये अशी शंका येते की निवृत्तीनाथांचं वाङ्मय फार थोडं आहे। निवृत्तीनाथांचं वाङ्मय थोडं नाहीये। माऊली ज्ञानोबाराय सांगतात किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धिलेले येवते उरले पायी पथ। ही ज्ञानेश्वरी असेल, चांगदेव पासष्टी असेल, अमृतकानोखी असेल, सर्व ग्रंथ संपादित जी काही आहे ती श्रीमंत निवृत्तीनाथांचीच आहे। त्यांच्याच कृपेचं हे वैभव आहे। फक्त मी त्या कृपेचं अभिव्यक्तीकरण करता झालो। शक्ती त्यांची आहे, फक्त मी काय केले अभिव्यक्ती केलेली। म्हणून माऊली ज्ञानोबाराय या ज्ञानेश्वरीचं किंवा कोणत्याही ग्रंथाचं कर्तृत्व स्वतःकडे घेतलं। माऊली ज्ञानोबाराय त्या ग्रंथाची कर्तृकता आपल्या सद्गुरूंकडे देतात आणि या सद्गुरूंच्या संबंधाने माऊली ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये असणारा जो सद्भाव, तो सद्भाव या मंगलाचरणांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला दिसतो। ही जी 10व्या अध्यायातलं मंगलाचरण आहे, एकदा काय झालं, एका गृहस्थानी ज्ञानेश्वरी उघडली आणि ज्ञानेश्वरी उघडून थेट हा 10व्या अध्यायाचं मंगलाचरण वाचायला सुरुवात केली। पहिल्या 4-5 वेळा वाचल्या केली आणि म्हणायला मला संस्कृत ज्ञानेश्वरी सापडली। संस्कृत ज्ञानेश्वरी हे मराठी आहे, पण माऊली ज्ञानोबारायांचं मराठी सुद्धा संस्कृतला लाजवेल अशा स्वरूपाचं माऊली ज्ञानोबारायांचं मराठी आहे। माऊली ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा आहे, माझा मराठाची बोलू कौतिके
ते अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवी. त्याच्यामध्ये भाव असा आहे की मराठा बोल आणि अमृताशी पैसा जिंके म्हणजे नेमकं काय. तर अमृत हा कशाचा विषय, चाखण्याचा विषय, आणि मराठी हा कशाचा विषय, बोलण्याचा विषय. मग दोघांमध्ये जर पैज लावायचे असेल तर पैज लावण्याकरता दोघं एका पातळीवर पाहिजे ना. विमानाची बैलगाडीची शर्यत नाही लागू शकत, दोन बैलगाड्यांची तरी लागेल, तर दोन विमानांची तरी लागेल. मग अमृत हे पिण्याचं आहे आणि मराठी ही बोलण्याची आहे. मग दोन विरुद्ध वेगवेगळ्या पातळीवर असणाऱ्या गोष्टींची पैज कशी लागू शकेल. तर त्या ठिकाणी तो अमृत शब्द आलेला आहे. तो अमृत शब्द देव जे पेले त्या अर्थाने अमृत शब्द आलेला नाही. तर तो अमृत शब्द काय आहे की अमर असे लोक जी भाषा बोलतात त्याचं नाव आहे अमृत भाषा. गिरवाग वाणी सरस्वती. देवभाषा जी आहे, तुम्ही ठेवा, देवभाषा जी आहे त्या देवभाषेला अमृत भाषा असं म्हटलेलं. म्हणून माझा मराठाची बोलू कौतिके ते अमृतातेही पैजा जिंके. अमृतातेही पैजा जिंके म्हणजे संस्कृत भाषेशीही पैज लावली तर माझी मराठी भाषा ही जिंकणारी आहे. म्हणून अमृत शब्दाचा अर्थ तिथे देवभाषा. गिरवाग वाणी सरस्वती. गिरवाड वाणी किंवा देवभाषा म्हणजेच अमृत भाषा असं त्या भाषेचा विचार सांगितला. म्हणून मौलिक ज्ञानोबा यांची प्रतिज्ञा काय की माझा मराठा बोल, मराठी बोल त्या अमृत भाषेच्याही संस्कृत भाषेच्याही पुढे जाणारा असा माझा मराठा बोल आहे, अशी मौलिक ज्ञानोबा यांची प्रतिज्ञा आहे. आणि त्या प्रतिज्ञेला अनुसरून जर आपण विचार करायला गेलो तर मौलिक ज्ञानोबा राय या मंगलाचरणामध्ये जे चिंतन सांगतायत ते संस्कृतलाही मागे टाकणाऱ्या अशा स्वरूपात. या ठिकाणी मौलिक ज्ञानोबा राय त्या आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना अत्यंत शृंगारात्मक रीतीने करतात. खर तर शृंगार रस हा स्त्री पुरुषांच्या संबंधाने कथन केला जातो. पण या ठिकाणी ज्याच्या संबंधाने शृंगारात्मक वर्णन मौलिक ज्ञानोबा राय करतायत तेही ब्रह्मचारी आहेत. जे वर्णन करणारे तेही ब्रह्मचारी आहेत, पण वर्णन मात्र शृंगारात्मक रीतीने करतात. हे मौलिक ज्ञानोबा रायांचं वैभव आहे. मौलिक ज्ञानोबा राय सांगतात नमो विशद बोध विदग्ध. तर माझे सद्गुरू कसे आहेत तर बोधाला स्पष्ट करण्याबाबत अत्यंत विशद, अत्यंत कुशल आहे. त्याच्यामध्ये महत्वाचा विषय असा आहे की बोध म्हणजे ब्रह्मबोध असा या ठिकाणी ब्रह्मबोध शब्दाचा. ब्रह्मबोधाचं प्राकट्य करण्यामध्ये माझे सद्गुरू कुशल आहे. याच्यामध्ये मौलिक ज्ञानोबा म्हणजे ब्रह्मबोधाचं प्राकट्य कधी होतं तर जो माणूस बोलण्यामध्ये चतुर आहे, जो चांगलं बोलू शकतो, ज्याचं वक्तृत्व चांगलं आहे, अशा माणसाच्या ठिकाणी ब्रह्मबोधाला प्राकट्य करण्याचं सामर्थ्य नाही. ब्रह्मबोधाला जर प्रकट करायचं असेल तर ब्रह्मबोध प्रकट करण्याकरता त्या प्रकट करणाऱ्याकडे ब्रह्मबोध असला. थोडंसं शास्त्रीय परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर ब्रह्मबोध प्राकट्याचं सामर्थ्य फक्त ब्रह्मनिष्ठ महापुरुषामध्ये आहे. वाक्चतुर माणूस ब्रह्मबोध प्रकट करू शकत नाही. म्हणून ब्रह्मज्ञान कोण करून देऊ शकतं की ज्याच्या ठिकाणी ब्रह्मबोध आहे. म्हणजे काय की ब्रह्मबोध म्हणजे ज्याला देवाचा अनुभव आलेला. जशी आपण साखर खाल्ल्यानंतर साखरेचा अनुभव येतो तसा देवाचा ज्याला अनुभव आलेला. देव म्हणजे काय त्याने अनुभवलेलं आहे. असाच माणूस तो बोध निर्माण करू शकतो. म्हणजे माझे सद्गुरू हे बोध निर्माण करण्यात कुशल आहेत. म्हणजे काय ते त्या ब्रह्मबोधाचा त्यांना अनुभव आलेला. पुढे सांगतात विद्यारविंद प्रबोधा. तर विद्यारूपी अरविंदाचं प्रबोधन करणारे आहे. तर अरविंद म्हणजे कमळ. तर त्या कमळामध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत. काही कमळ आहेत ती सूर्य उगवल्यानंतर फुलणारी कमळ आहेत. तर काही कमळ अशी ती चंद्र उगवल्यानंतर ती फुलणारी कमळ आहेत. म्हणजे काही चंद्रविकासी कमळ आहेत
आणि काही सूर्य विकासी कमल. तर माझे सद्गुरू कसे आहेत? प्रबोध रूपी अरविंदाला विकसन करणारे. त्याच्यामध्ये भाव असा आहे की प्रबोध म्हणजे ज्ञान. ते ज्ञान बाहेरून कुठून आणायचं नाहीये, आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी ते ज्ञान आहेच. पण ते असलेलं ज्ञान प्रकट करण्याकरता सद्गुरू पाहिजे. म्हणून जो बोध आहे तो बोध आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, परंतु प्रत्येकाच्या ठिकाणी असणारा बोध प्रकट करण्याचं सामर्थ्य माझ्या सद्गुरूंमध्ये. आणि ते सांगतात पराप्रमेय प्रमदा विलास या. अत्यंत शृंगारात्मक रीतीनं मौलिक ज्ञानोबा सांगतात की पराप्रमेय प्रमदा विलास या. तर वाणीच्या स्वरूपाचा विचार सांगताना 3 प्रकारची वाणी सांगितली. परा 4 प्रकारची, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशी 4 प्रकारची वाणी सांगितली. तर अत्यंत सूक्ष्म विचार आहे, थोडासा सांगून आपण सेवा पूर्ण करू. तर वैखरी वाणी म्हणजे काय? आता मी जी बोलतो आहे आणि तुम्हाला जी ऐकायला येते ती वैखरी वाणी. तर वैखरी वाणीमध्ये काय आहे की माझ्या बिंबीपासून त्याची प्रक्रिया व्याकरणशास्त्रामध्ये फार सूक्ष्म रीतीने सांगितली की प्रत्येक शब्द आपल्या मुखातून अभिव्यक्त कसा होतो. क म्हटल्यानंतर कचा अभिव्यक्त होतो, भ म्हटल्यानंतर भचा अभिव्यक्त होतो. तर त्याची प्रक्रिया सांगितली की आपल्या बेंबीमधनं तो वायू निघतो आणि वायू निघून आपल्या शरीरामधल्या एखाद्या विशिष्ट भागावरती आदळतो. क म्हटल्यानंतर तो कंठामध्ये आदळतो. इच्वेशानान तालू च म्हटलं तर तो वायू निघून ताळूवरती आदळतो. म्हणजे कोणत्याही शब्दाची अभिव्यक्ती होताना ही एक प्रक्रिया सांगितली. तर त्यामध्ये वायू आपल्या कुठल्या तरी अवयवावरती आदळतो, आघात होतो, आहत होतो आणि आघात होऊन त्यामधनं त्या शब्दाची अभिव्यक्ती होते. म्हणून मी जेव्हा बोलतो तेव्हा त्या वायूमध्ये आणि त्या अवयवांमध्ये धडक होते, क्रिया होते आणि क्रियाहून तो शब्द अभिव्यक्त होतो. म्हणजे क्रियात्मक अशा स्वरूपाची वाणी जी माझ्या मुखामधून बाहेर पडते आणि तुम्हाला ऐकायला येते, अशी जी वाणी त्याचं नाव आहे वैखरी वाणी. पण मी तुम्हाला जे बोलतो आहे ते बोलण्यापूर्वी माझ्या बुद्धीमध्ये काहीतरी तो स्फुल्लिंग पेटतो, माझ्या डोक्यामध्ये काहीतरी ते निर्माण होतं. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये जर ती गोष्ट निर्माण झाली नाही तर माझ्या मुखातून बाहेर पडणार नाही. म्हणून तोंडातून शब्द बाहेर पडण्याच्या आधी बुद्धीमध्ये काहीतरी प्रक्रिया घडायला, आणि जी बुद्धीमध्ये घडणारी प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म ज्ञानरूप प्रक्रिया, ज्ञानरूप क्रिया, ती ज्ञानरूप अशी जी वाणी कुठली बुद्धीमध्ये असणारी ज्ञानरूप वाणी म्हणजे वैचारिक अवस्थेमध्ये. आता मी जी काही शब्द तुमच्या समोर अभिव्यक्त करतोय, बोलतोय, ते पहिल्यांदा विचार माझ्या डोक्यात आले. माझ्या डोक्यामध्ये जर ते विचार आले नसते तर माझ्या मुखातून ते बाहेर आले नसते. त्याच्याविषयी मौलिक ज्ञानोबरायांनी सांगितले आहे, आवळे ते वृत्ती किरीती आधी मनवणीची वृत्ती मग ते वाचा देखील कराची. कराची जाऊ दे, वाचा कधी येईल? जेव्हा मनामध्ये येतं तेव्हा. एखाद्याला शिवी द्यायची असेल तर शिवी देण्यापूर्वी मनात आली पाहिजे ना शिवी देणं. जर मनात शिवी देण्याचा विचारच आला नाही तर आपण शिवी कशी देऊ? म्हणून शिवी असो का ओवी असो पहिल्यांदा डोक्यामध्ये आली पाहिजे. डोक्यात आल्याशिवाय ती शिवी किंवा ओवी तोंडात येत नाही. म्हणून डोक्यामध्ये येणारी शिवी किंवा डोक्यामध्ये येणारी ओवी त्या वाणीचं नाव आहे परावाणी. म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये अत्यंत सूक्ष्म रीतीनं, आणि ती आपल्याला अशी दिसत नाही. ही वाणी तुम्हाला ऐकू येते पण ती वाणी ऐकू येत नाही. म्हणून आपल्या बुद्धीमध्ये अत्यंत सूक्ष्म रीतीने ज्ञानरूप असणारी जी वाणी, त्या ज्ञानरूप वाणीचं नाव आहे परावाणी. आणि परावाणीचं थोडंसं स्थूल रूप जे आहे ते पश्यंती, आणि वैखरी वाणीचं परा जे थोडंसं सूक्ष्म रूप त्याचं नाव मध्यमा. म्हणून परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा 4 प्रकारच्या वाणी शास्त्रामध्ये सांगितलेल्या. तर माझे जे सद्गुरू आहेत, हे सद्गुरू कसे आहेत तर परा प्रमेय प्रमदा विलास या. परा वाणी रूप कोणी एक स्त्री आहे. तर प्रमदा या शब्दाचा फार शृंगारिक अर्थ आहे. प्रकृष्ट स्वरूपाने मद संपन्न असणारी जी स्त्री, तिचं नाव आहे प्रमदा. प्रमदा शब्दाविषयी जर आपण बोलायला गेलो तर या व्यासपीठाची मर्यादा आहे, त्यामुळे जास्त विस्तार आपल्याला यातला करायचा नाही. तुम्हाला समजलं उत्तम, न समजलं तर तुम्ही पुण्यवान.
असो. म्हणून प्रमदा म्हणजे काय, ती प्रकृष्टेन मदसंपन्न अशी एक कोणी वाणी नावाची स्त्री आहे. आणि ती पराप्रमेय प्रमदा, त्या पराप्रमेय रूपी प्रमदेबरोबर विलास करणारे, रममाण होणारे माझे सद्गुरू आहेत. म्हणजे काय सांगायचंय, की माझे जे सद्गुरू आहेत ते सद्गुरू ज्ञानाशी विलास करणारे, ज्ञानामध्ये रममाण होणारे. कोण कशात रममाण होतो, कोण कशात रममाण होतं, आपल्याला तो विचार इथे सांगायचा नाही. पण काही लोक गाण्यामध्ये रममाण होतात, काही लोक वाजवण्यामध्ये रममाण होतात, तर काही लोक ज्ञानामध्ये रममाण होतात. माझे जे सद्गुरू आहेत ते माझे सद्गुरू ज्ञानामध्ये रममाण होणारे आहेत. आणि अशा माझ्या सद्गुरूंना मी नमस्कार करतो. नमो संसार समसूर्या अपरिमित परमवीर्या तरुणतर तुर्या लालन केल्या. मौली ज्ञानोबाराय सांगतात की संसार रूपी अंधकाराला दूर करणारे माझे सद्गुरू आहेत. संसार शब्दाचा विषय शास्त्रात बराच विचार आहे. तर संसार म्हणजे जन्ममरण रूपी चक्रातलं चक्र जे आहे त्या चक्रातनं बाहेर काढणारे माझे सद्गुरू आहेत. माझे सद्गुरू कसं अपरिमित परमवीर्या, परिमित म्हणजे मर्यादित आणि अपरिमित म्हणजे अमर्यादित. अमर्यादित परमवीर्य संपन्न माझे सद्गुरू आहेत. त्या वीर्य, धैर्य, शौर्य याच्याविषयी शास्त्रामध्ये बराच विचार आहे. पुढे सांगतात तरुण तर तुर्या लालन लीला. हे पण अत्यंत शृंगारात्मक रीतीने मौलिक ज्ञानोबाराय सांगतात की माझे जे सद्गुरू आहेत ते तरुण तर असलेल्या तुरीय अवस्थेबरोबर लालन लीला अत्यंत सहजतेने लीलेने तिचे पालन करणारे. म्हणजे शृंगार रसाचा जर विचार करायला गेलो तर मौलिक ज्ञानोबारायांसारखा शृंगार रस लिहिणारे फक्त मौलिक ज्ञानोबाराय आहेत. तरुण तर तुर्या लालन लीला. तुरीय अवस्था म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती यांच्या पलीकडे जी अवस्था तिचे नाव आहे तुरीय अवस्था. तर ही जी तुरीय अवस्था ही कशी आहे, तरुण तर स्वरूपाची. तरुण नाही, तरुण तर. दोन गोष्टी लक्षात घ्या. एक आहे ती प्रमदा आहे आणि दुसरी आहे तरुण तर. तर तरुण तर अशा म्हणजे जर स्त्रीचं परिपालन करायचं असेल तर स्त्रीचं परिपालन करण्यामध्ये जी तरुणतर प्रमदा आहे त्या तरुणतर प्रमदेचं पालन करणं अत्यंत कठीण. जी वयाने लहान आहे तिचंही पालन करणं सोपं आहे, जी पुरंदरी आहे, वृद्ध आहे, तिचंही पालन करणं सोपं आहे. पण जी प्रमदा आहे आणि जी तरुणतर स्वरूपाची आहे तिचं पालन करणं अत्यंत अवघड आहे. रूपानाम त्या ठिकाणी सांगितलंय की जी योषिता आहे तर रूप हे त्या योषितेचं शत्रू आहे असं त्या ठिकाणी सांगितलं. तर ही जी तुरीय अवस्था आहे तशी तरुणतर स्वरूपाची आणि या तरुणतर तुरीयेचं लीलेने लालन करणार. आपल्याला तरुणतर तुरीयेचं लालन करणं म्हणजे सांभाळणं, त्या सांभाळण्याकरता आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतात. पण माझे सद्गुरू असे आहेत की ती सहजतेने, लीला म्हणजे काय, जी गोष्ट अत्यंत लीलया हा असं करतो, लीलया म्हणजे अत्यंत सहजतेने त्या तरुणतर तुरीय अवस्थेचं लालन करण्याची ज्यांची लीला आहे म्हणजे अत्यंत सहजतेने त्या तरुणतर तुरीयेचे ते लालन करतात, तिचे लाड करतात असे माझे सद्गुरू आहेत असं मौलिक ज्ञानोबारायांनी सांगितलं. झालेली सेवा, कारण की आता पुढे मला कीर्तनाला जायचं, आता हे आग्रह केला म्हणून येणं झालं. पुढे कीर्तनाला लगेच जायचंय, त्यामुळं झालेली सेवा रुक्मिणी प्राण संजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी ज्यांच्या राऊळामध्ये आपण चिंतन करतोय या कर्मनिष्ठ असे सावता महाराज. सर्व संतांचा विचार करायला गेलो तर संत विचारामध्ये आता जगामध्ये फार अवस्था बिकट स्वरूपाची आहे. हा संत आमचा, तो संत तुमचा, तसं काही नाहीये. संत जे आहेत हे संत अवतार घेतात. अवतार घेतात म्हणजे आपला जन्म आहे आणि संतांचा अवतार आहे. आपला जन्म का आहे तर आपल्याला कुठे जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नाही. आपले आई कोण असावी, आपला बाप कोणता असावा, आपलं कुळ कोणतं असावं हे आपल्या हातात अजिबात नाही. जिथं तो चित्रगुप्त टाकेल तिथंच आपल्याला जावं लागतं. म्हणून आपला आहे जन्म. पण संतांना मात्र ते सामर्थ्य आहे की कुठल्या कुळामध्ये जन्माला येईल. ते
बाय चॉईस, म्हणजे ते निवड करू शकतात की मला या कुळामध्ये जन्माला येईल. त्याचं कारण काय? मागील या जन्म मुक्त झाले, मी ह्याच्यापूर्वीच मुक्त झालो, आता मला जन्म नाहीये. मग जन्म नसताना सुद्धा ते जन्म घेतात. संतांचा काय अवतार आहे. अवतार का आहे की कोणत्या कुळामध्ये ते कोण आई बाप कुळ काय असावं याची ते निवड करू शकतात, म्हणून त्यांचा अवतार आहे. आपण निवड करू शकत नाही. म्हणून कोणत्या कुळामध्ये जन्माला येतं हे बाय चॉईस, त्यांच्या निवडीने ते जन्माला येतात. म्हणून या कुळामध्ये या समाजामध्ये जन्माला आला असा त्यांच्यामध्ये काही भेदभाव नाही. मग कशा करता? तर संत हे विविध कुळामध्ये विविध समाजामध्ये अवतरित होतात. त्याचं कारण एकच आहे की कोणत्याही कुळामध्ये अवतार घेऊन परमार्थ करता येतो, हा वस्तुपाठ देण्याकरता ते अवतरले. चोखा महाराजांचं कुळ वेगळं आहे, माऊलींचं कुळ कोणतं आहे? कोणत्या कुळात जन्माला येत नाही? नाही, शास्त्रदृष्टीने विचार करायला गेलो तर जाती बाई येत नाही. संन्यासाची मुळे काय ब्राह्मण असतात का? नाही असतात. पण माऊली ज्ञानोबरायांचा अधिकार मोठा आहे, म्हणजे संन्यासाच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा परमार्थ करता येतो हे माऊली ज्ञानोबरायांनी दाखवून दिलं. ब्राह्मण कुळामध्ये नंतर सिद्धी झाली त्याची, पण जेव्हा जन्माला आले तेव्हा समाजाच्या दृष्टीने काय होतं? जातीबाह्य त्यांचं सगळं स्वरूप होतं. पण माऊली ज्ञानोबराय म्हणजे अवतरित झाले, म्हणजे कोणत्याही कुळामध्ये जन्माला येऊन आपल्याला परमार्थ करता येतो, हे या सगळ्या संतांनी दाखवलं. तर सावता महाराजांनी या कांदा मुळा भाजी अवघी विठायबाई माझी कर्म करताना सुद्धा परमार्थ कसा करता येतो ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावता महाराज आहेत. आणि त्यांच्या या रावळामध्ये ही झालेली सेवा रुक्मिणी प्राण संजीवन बापू विठ्ठलेशाच्या चरणी आणि तीर्थरूप गुरुवर्य महाराजांच्या चरणी, तीर्थरूप मातोश्री आईसाहेबांच्या चरणी समर्पित करतो. यामध्ये जे काही योग्य ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचं आहे, सद्गुरू परंपरेचं आहे, आणि जे अयोग्य ते माझं आहे. योग्य त्याचा आपण स्वीकार करावा, अयोग्य माझं माझ्यापाशी राहू द्यावं, एवढं सांगून माझ्या या चिंतनाला मी विराम देतो. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, देव तुकाराम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुंडली